देवदर्शन करून गावाकडे कारनं परत निघालेल्या चौघांवर काळाने घाला घातला। दाट धुक्यात भरधाव वेगातील कार चालकाचा नियंत्रण सुटून दुसऱ्या बाजूने समोरून येणाऱ्या कारला जोराची धडक दिली। या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले। ही घटना मंगळवार दिनांक 21 रोजी सकाळी 7:30च्या सुमारास सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील दाळिंब तालुका उमरगा शिवारात घडली। अपघातातील मृत हे कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील रहिवासी आहेत। याबाबत मिळालेली माहिती अशी की दीपावली सणानिमित्त कर्नाटकातील भाविक सोमवारी KA 38M9946 या कारणे सोलापूर जिल्ह्यातील हुलजंती तालुका मंगळवेढा येथील महालिंगराया देवस्थानाच्या दर्शनासाठी गेले होते। देवदर्शन करून गावाकडे परतत होते। यावेळी सकाळी दाळिंब व शिवाजीनगर तांडा तालुका उमरगा दरम्यान एक पेट्रोल पंपाजवळील लहान वळणावर दाट धुक्यात सोलापूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या टाटा सफारी MH14 EP 0732 चालकाचा ताबा सुटला। भरधाव कार महामार्गावरील दुभाजकाला जोरात धडकून हवेत उडाली आणि दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूने समोरून येणाऱ्या भाविकांच्या गाडीवर आदळली। यात कार महामार्गालगतच्या खड्ड्यात फेकली गेली। यात रतिकांत मारुती बसगोंडा वय वर्ष 30, शिवकुमार चितानंद वग्गे वय वर्ष 26, संतोष बजरंग बसगोंडा वय वर्ष 30 आणि सदानंद मारुती बसगोंडा वय वर्ष 19 चौघही राहणार खाशंपूर पी तालुका जिल्हा बदर हे भाविक जागीच ठार झाले। तर कार चालक दिगंबर जगन्नाथ संगोळगी वय वर्ष 31 राहणार खाशंपूर पी जिल्हा बिदर व सफारी चालक लावण्य हनुमंत मसुती वय वर्ष 22 राहणार सोलापूर हे दोघे गंभीर जखमी झाले। यातील चारही मृतदेह उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले तर जखमी दोन्ही चालकांवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर व बिदर इथं पाठवण्यात आले। दाळिंबचे सरपंच प्रशांत देवकते, बाबा जाफरी, शिवाजी जाधव आदींसह ग्रामस्थांनी रुग्णालयात जखमींना उपचारास पाठवण्यासाठी मदत केली आहे। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी मुरुम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे, पोलीस उपनिरीक्षक DD गव्हाणे, सहाय्यक पोलीस फौजदार संजीवन शिंदे, नागनाथ वाघमारे आदींसह पोलीस उपस्थित होते।